शिरोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकदीने लढवणार असून सर्वच मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे। याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मधुकर पाटील व तालुका प्रमुख संजय अणुसे यांनी पत्रकार परिषदेत केली। या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये शिरोळ तालुक्यातील जागा वाटप झाल्याची माहिती देण्यात आली। त्यानुसार 7 जिल्हा परिषद मतदारसंघ व 14 पंचायत समिती मतदारसंघामध्ये पक्षनिहाय वाटप करण्यात आले। काँग्रेस पक्षाला मिळालेले मतदारसंघ असे आहेत: जिल्हा परिषद आलास, दत्तवाड, यड्राव, पंचायत समिती दानोळी, अर्जुनवाड, नांदणी, शिरढोण, अब्दुल्लाट, आलास। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळालेले मतदारसंघ आहेत: जिल्हा परिषद अब्दुल्लाट, नांदणी, दानोळी, पंचायत समिती अकिवाड, दत्तवाड, गणेशवाडी, कोथळी, उदगाव, चिपरी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जिल्हा परिषद उदगाव, पंचायत समिती यड्राव, टाकळी। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असून शिरोळ तालुक्यातील सर्व मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्याचा आमचा निर्धार आहे। तर काँग्रेसचे नेते गणपतराव दादा पाटील यांनी तालुक्यात विकासाची घडी बसवण्यासाठी अनुभव, ताकद आणि एकजूट आवश्यक असून ती महाविकास आघाडीत आहे असं सांगितलं। शिवसेना उभाटा गटाचे नेते मधुकर पाटील यांनी कार्यकर्त्यांनी जोमानं तयारीला लागण्याचं आवाहन केलं। पत्रकार परिषदेत स्वाती ससने, शेखर पाटील, महावीर कोळे, राम शिंदे, सचिन शिंदे, विठ्ठलराव मोरे, विशाल चौगुले, राहुल सूर्यवंशी, अजित दानोळे, राजगुण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या या एकत्रित घोषणेमुळे शिरोळ तालुक्यातील स्थानिक निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळे। आम्ही जागा वाटप करून घेतलेला आहे आणि समविचारी लोकांना बरोबर घेणार आहोत। आमच्या कोट्यातील काही जागा ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि त्यामुळं जे बरोबर येतील, जे प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी येतील त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेणार आहोत। पण आम्ही जी विचारधारा आमच्याबरोबर ठेवलेली आहे त्या विचारधारेनंच आम्ही चाललेलो आहोत। आणि तसं बघायला गेलं तर आज महायुतीचा जो वारवा आहे त्याला काही प्रमाणामध्ये सांगली, कोल्हापूरमध्येच महापालिकेमध्ये रोखण्याचं काम आम्ही केलेलं आहे। कोल्हापूर महापालिकेमध्ये बहुमताच्या जवळ येऊन थोडं दाखवलं। सांगली, इचलकरंजीमध्ये चांगली टक्कर झाली। सांगलीमध्ये सुद्धा अगदी बरोबरीला येऊन थांबलं। म्हणजे जी राजर्षी शाहू महाराजांची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जी ह्या परिसरामध्ये कोल्हापूर विभागामध्ये होती ती पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम आम्ही नेटानं करतोय। त्याच्यामध्ये कुठेही अंतर पडणार नाही।